सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे नीती। स्वतःच्या न्यूनता व्यंगे सुधारती, स्वतःच्या न्यूनता व्यंगे सुधारती, सत्याने वागती सर्वांसंगे, सत्याने वागती सर्वांसंगे। माझ्याशी लोकांनी जसे बा वर्तावे, माझ्याशी लोकांनी जसे बा वर्तावे, तसे मी वर्तावे जगासंगे, तसे मी वर्तावे जगासंगे। त्यात तुझा भाव नसावा अंतरी, त्यात तुझा भाव नसावा अंतरी, मग मौजा मारी जगा माझी, मग मौजा मारी जगा माझी। आत्मपरीक्षेत असावे सावध, आत्मपरीक्षेत असावे सावध, ज्योती करी बोध धूर्त लोका, ज्योती करी बोध धूर्त लोका। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, माणसाने स्वतःचे दोष आणि कमतरता ओळखून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करावा। प्रत्येकाशी सत्य, प्रामाणिकपणा आणि न्यायाने वागावे। आपल्याला जसे इतरांनी वागावे असे वाटते, तसेच आपणही इतरांशी वागले पाहिजे। कोणत्याही प्रकारचा भेदभाव जाती, धर्म, वर्ग यामध्ये करू नये। अशा चांगल्या वर्तनामुळे माणूस समाजात आनंदाने आणि शांततेने राहू शकतो। माणसाने सतत स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आणि आपल्या वर्तनावर लक्ष ठेवावे। फुले लोकांना सांगतात की धूर्तपणा आणि फसवणूक सोडून सत्य आणि प्रामाणिकतेचा मार्ग स्वीकारा। या अखंडाचा मुख्य संदेश असा की माणसाने स्वतःचे दोष ओळखून सुधारावे, सर्वांशी सत्य आणि समानतेने वागावे आणि कोणताही भेदभाव करू नये। असे केल्यास समाजात शांती, आनंद, न्याय निर्माण होतो। महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अहंकार, भेदभाव, ढोंग आणि अन्याय यावर टीका केली। लोकांनी इतरांमध्ये दोष शोधण्याऐवजी स्वतःच्या दोषाचे निरीक्षण करावे, सत्याने वागावे आणि सर्वांशी समानतेने वागावे असा त्यांनी उपदेश केला। तर महात्मा फुले यांनी संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।